घे ना, खुर्च्या खूप आहेत आपल्याकडे. कोणाची चालू आहे? आता सुरू असलेली सामना यंग फायटर्स वर्सेस वॉरियर्स. फलंदाज आहेत विनीत, सामना करत आहेत करण यांचा. सुंदर असा चेंडू, पण एक धाव घेण्यात, सुंदर असा धाव, 2 धावा घेण्यात यशस्वी विनीत. शेवटचा चेंडू, षटकातील शेवटचा चेंडू करण यांचा. सामना करत आहेत विनीत. सुंदर असा फटका, वंडी. एका षटकानंतर धावसंख्या झाली आहे 7-0 गडी बाद. वॉरियर्स जी आधीच क्वालिफाय झालेली आहे आणि यंग फायटर्स हे क्वालिफायसाठी लढत देत आहेत वॉरियर्स यांना. काय करता मयूर यार, पेनल्टीला शोध नव्हते घातले. शाबाश रे. सर्व खेळाडूंना सूचना आहे, तुम्हाला ट्रॅक आणि टी शर्ट हे आयोजकांकडून मिळालेले आहे. फक्त तुम्हाला तुमचे शूज घालूनच सामन्यासाठी उतरायचं आहे, अन्यथा 5 रनांची पेनल्टी लावण्यात येईल. नोंद घ्यावी, शूज, ट्रॅक, टी शर्ट हे कंपल्सरी आहे, अन्यथा 5 रनाची त्या संघावरती पेनल्टी लावण्यात येईल. बॉटल आहे का बॉटल? घे ना नवीन विकत 10 रुपयाची. काय सुंदर असा चेंडू निखिल यांचा, वंडी. राजू सावंत मराठी उद्योजक यांचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं सहर्ष स्वागत. वेळोवेळी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ते नेहमीच उपस्थित असतात. एक किसननगरमधील राजू दादा म्हणून त्यांचं नावलौकिक आहे, असे आपले मराठी उद्योजक राजू सावंत. निखिल यांचा सामना करत आहेत शुभम. सुंदर असा चेंडू आणि त्रिफळाची बोल्ड. सांगितल्याप्रमाणेच उत्कृष्ट असे गोलंदाज आहेत निखिल, त्यांनी शुभम यांना बोल्ड त्रिफळाचीत केलेलं आहे. कुणाल शिंदे फलंदाजीसाठी उतरले आहेत, सामना करत आहेत निखिल यांचा. कुणाल शिंदे उत्कृष्ट असं फलंदाज म्हणून नावलौकिक आहे त्यांचं. अवांतर धाव, पंचांचा वाईटचा इशारा. 2 चेंडू झाले आहेत निखिल यांचे, दुसऱ्या षटकातील 2 चेंडू झालेत. पुन्हा एकदा अवांतर धाव, पुन्हा वाईट. विकेट घेतल्यानंतर अजून विकेटसाठी जातात, पण इथे तर वाईट टाकत आहेत निखिल. सामना करत आहेत कुणाल. पुन्हा एकदा सुंदर असे फटका, 1 धाव घेण्यात यशस्वी कुणाल. धावसंख्या 11, 1 गडी बाद, 3 चेंडू. दुसऱ्या षटकातील 3 चेंडू झाले आहेत, 1 गडी बाद, 11 धावा. पुन्हा एकदा वाईट, 12 धावा, 1 गडी बाद.
पुन्हा एकदा वाईट 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 वर वाईट. 13 धावा 3 चेंडू. कुणाल सामना करत आहेत निखिल यांचा, पण कुणालचा दबदबा एवढा आहे की त्यांनी 3 लगातार वाईट टाकले आहेत. 3 लगातार वाईट. कुणाल उत्कृष्ट फलंदाज, त्यांचा दबदबा असा आहे की 3 गोलंदाजांनी लगातार वाईट टाकलेत. निखिल चौथा चेंडू घेत आहेत, सामना करत आहेत कुणाल. सुंदर असा फटका, सुंदर असं क्षेत्ररक्षण. डॉट. शेवटचे 2 चेंडू, दुसऱ्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या 13, 1 गडी बाद. नो, पंचांचा नोचा इशारा. शेवटचे 2 चेंडू. सुंदर असा फटका, 1 धाव घेण्यात यशस्वी. शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या 15. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या 15. सामना करत आहेत विनीत निखिल यांचा. नो, पुन्हा एक नो. किती रन झाले यार याच्यामध्ये? शेवटचा चेंडू. सामना करत आहेत विनीत. डॉट बॉल. 2 षटकानंतर धावसंख्या झाले आहे 16, 1 गडी बाद. 9 धावा या षटकामध्ये आलेले आहेत निखिल यांच्या. 9 धावा आलेत. 2 षटकानंतर धावसंख्या 16, 1 गडी बाद. मासूम, अंपायर का नाम क्या है? ये वाला नाम सचिन है. हा हर्ष है. कुणाल शिंदे सामना करत आहेत मयूर यांच्या गोलंदाजीचा. 3रं षटक, वैयक्तिक 1लं षटक. उत्कृष्ट असा फटका, 1 धाव घेण्यात यशस्वी. आपल्या या 3 दिवसाच्या सामन्यामध्ये पंच म्हणून मयूर, सचिन सर आणि हर्ष सर इथे उपलब्ध आहेत. त्यांचेही खूप खूप आभार. पंच म्हणून तुम्ही उत्कृष्टरित्या ही सांभाळत आहेत जागा. प्रथमेश तुकरुल उत्कृष्ट असं किपिंग. कोणाच्या बाजूने ते माहीत नाही, पण प्रथमेश यांनी उत्कृष्ट अशी किपिंग केली आहे. मयूर यांचा सामना करत आहेत कुणाल. 3रा चेंडू. सुंदर असा फटका, डॉट बॉल. 3 चेंडूनंतर धावसंख्या झाली आहे 17. 3रं षटक. एक धाव घेण्यात यशस्वी कुणाल. शेवटचे 2 चेंडू. धावसंख्या 18, 1 गडी बाद. सुंदर असा फटका, 1 धाव घेण्यात यशस्वी. शेवटचा चेंडू. धावसंख्या 19, 1 गडी बाद. शेवटचा चेंडू. सुंदर असं क्षेत्ररक्षण, धावचित. सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि धावबाद झालेले आहेत विनीत. शेवटच्या चेंडूमध्ये कमाल झाली आणि विनीत सारखे फलंदाज धावबाद झाले आहेत. 3 षटक संपलेले आहेत. 2 गडी बाद. धावसंख्या 19.
हां, चौथं षटक. शिवू धावू नको इकडे तिकडे. ए पळू नकोस. चल बाहेर. युके वरून आलाय. ए कुणाल ए दीप दीप ए कुणाल 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 नाव नाव. युके काय काय म्हणतात सुनील. पुढील फलंदाज कृष्णा. तू तिथे नको जाऊ, लांब राहा. 19. 3 धावा, 3 षटकानंतर 2 गडी बाद. सुंदर असा धाव, 1 धाव घेण्यात यशस्वी. धाव संख्या 20, 2 गडी बाद. चौथं षटक सुरू आहे. कॉल चुकला आणि धावचित. निखिल यांनी उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण करून धावचित केलं आहे कुणाल यांना. पुढील फलंदाज आहे विकास. वीस. वाईट. 21 धावा. 2 चेंडू नंतर धावसंख्या 21, 3 गडी बाद. सुंदर असा चेंडू, डॉट बॉल. शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. चौथं षटक सुरू. धावसंख्या 21. वाईट. पंचांचा वाईटचा इशारा. 3 चेंडू शिल्लक. धावसंख्या 22, 3 गडी बाद. चौथं षटक सुरू आहे. फलंदाज आहेत सुनील. सामना करत आहेत कृष्णा यांचा. सुंदर असा फटका, सुंदर असं क्षेत्ररक्षण, पण धाव घेण्यात यशस्वी. धावसंख्या 23. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. 3 गडी बाद. विकास सामना करत आहेत कृष्णा यांचा. संडे आज चलेगा, कल दत्त जयंती था. नहीं भाई, मेरा उस दिन हो गया. तू बोलेगा ना मोबाइल फेंक के मार देगा. नहीं चलेगा वो तो भाई. सुंदर असा फटका. विकास 1 धाव घेण्यात यशस्वी. शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या 24, 3 गडी बाद. शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू बाकी आहे. कृष्णा यांचा. सामना करत आहेत सुनील. पंचांचा निर्णय, पंच निर्णय देतील. आउट. 4 षटकानंतर धावसंख्या 24. वॉरियर्स 24 धावा करून झालेले आहेत. 25 धावा जिंकण्यासाठी आवश्यक. यंग फायटर्स यांना 4 गडी बाद. तुझा पण आहे. अच्छा हे काय आमचा पण 25 पाहिजे. 25. 25 रन्स टू विन. ये दो इसका है मयूर और कृष्णा का है. घड़ी और मयूर का छा गया.
अक्षय, वॉरियर्स टीमचे मजबूत असे खांब अक्षय, ज्यांचा फक्त उपस्थितीनेच सहा लगातार मॅच जिंकले आहेत वॉरियर्स. याही वेळेमध्ये ते 7वी मॅच जिंकण्यासाठी तयार. अक्षय एक नावाजलेला असं व्यक्तिमत्व अक्षय शेलार. $25 रन्स टू विन. विकास गोलंदाज, कृपया यंग फायटर्सना विनंती आहे लवकरात लवकर फलंदाज उतरवावेत. शुभम शुभम लॉक. तुझी टाइम आहे ना अजून. बता के जा. हे पुढील मॅच कोणाची आहे? आगला मॅच किसका आहे? किंग्स युनायटेड आणि फिश मॅशर. पुढील मॅच आहे किंग्स युनायटेड वर्सेस पिच मॅसर्स. कॅप्टन्सनी टॉससाठी यायचं आहे. किंग्स युनायटेड वर्सेस पिच मॅसर्स यांनी टॉससाठी यायचं आहे. किंग्स युनायटेड वर्सेस पिच मॅसर्स यांनी टॉससाठी यायचं आहे. करण सामना करत आहेत विकास यांचा. व संघाचं तसंच वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत विकास. सामना करत आहेत करण. नॉन स्ट्राईकला आहेत प्रथमेश ठुकरुल उर्फ नानी. जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता. लगातार 6 मॅचेस जिंकून डायरेक्ट क्वालिफाय झाली आहेत वॉरियर्स. आता पाहूया 7व्या मॅचसाठी काय होत आहे. पुढील मॅच आहे पिच स्मॅशर्स वर्सेस किंग्स युनायटेड. त्यांनी टॉससाठी यायचं आहे व्यासपीठावर. नो, पहिलाच नो. 25 धावा टू विन्स. 25 रन्स टू विन्स. विकास सामना करत आहेत करण. एक धाव घेण्यात यशस्वी. 25 रन्स टू विन. काय रे वाईट टाकतो हातातले होते मॅच. असं काय नाही 20 रन ओ सुंदर असं क्षेत्ररक्षण अक्षय शेलार. सांगितल्याप्रमाणे अक्षय शेलार मजबूत असा खांब वॉरियर्सचा. अक्षय शेलार सुंदर असं क्षेत्ररक्षण. एक धाव पण दिली नाही त्यांनी. दोन धावा. सुंदर असं क्षेत्ररक्षण रुपेश यांच्याकडून. 3 चेंडू 2 धावा. वाईट. पंचांचा वाईटचा इशारा. 3 धावा. 3 चेंडू. 3 धावा. 3 चेंडू. धावचित. कॉल ऐकला नाही आणि धावचित झाले आहेत. करण उत्कृष्ट असे फलंदाज होते. हीच महत्वाची विकेट वॉरियर्सला हवी होती आणि ती त्यांनी बाद केलेली आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि धावबाद. हर्ष पुढील फलंदाज. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. पहिल्या षटकातील धावसंख्या 3. एक गडी बाद.
सुंदर असा फटका प्रथमेश यांच्याकडून, एक धाव घेण्यात यशस्वी. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील, धाव संख्या 4. पुढील होणारा सामना आहे पिच मॅसर्स वर्सेस किंग्ज युनायटेड. यांनी टॉससाठी व्यासपीठावर यायचं आहे. शेवटचा चेंडू सामना करत आहेत प्रथमेश. वाईट. धाव संख्या 5. शेवटचा चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता आहे. धाव संख्या 5. एक धाव. पहिल्या षटकानंतर धाव संख्या झालेली आहे 6. एक गडी बाद. ए शिव वो घूमते रहते हैं. वो अभी आएगा. दर्शन आपले फोटोग्राफर दर्शन कुठेही असते त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. आहे ना. आहे. कपड़ा फाड़ू. क्या चाहिए रे? रुमाल है क्या तेरे पास? रजनीगंधा है. आदित्य. लेना. आदित्य यांचा सामना करत आहेत हर्ष. दुसरं षटक, पहिलाच वाईट. किधर भाग रहा है? ऐसे पूरा सुंदर असा चेंडू, डॉट बॉल. धाव संख्या 7. दुसरं षटक सुरू. सामना करत आहेत हर्ष आदित्य यांचा. नो. पंचांचा नोचा इशारा. जरा बघा किती धाव आहेत. प्रणव, धावा किती प्रणव? प्रणव मोरे 2. टोटल 3 धावा. नो प्लस 2. नो प्लस 2. धाव संख्या 10. एकच चेंडू झालाय. दुसऱ्या षटकातील धाव संख्या 10. सुंदर असा चेंडू आणि कॉल. फलंदाजीमध्ये जर कॉल नसेल, एक दुसऱ्या बॅट्समनचं जर बरोबर कोऑर्डिनेशन नसेल तर असं धावचीत होतात. प्रथमेश त्याचेच बळी पडलेले आहेत आणि धावचीत झालेले आहेत. मंगेश पुढील फलंदाज. दोन चेंडू झाले आहेत. धाव संख्या 10. 2 गडी बाद. 3. दोन. सुंदर असा फटका. एक धाव घेण्यात यशस्वी हर्ष. धाव संख्या 11. दुसऱ्या षटकातील 3 चेंडू. पोपली सर ये दिख रहा नहीं है. बॉल तो एक भी नहीं आ रहा है. ये आगे दे. एक धाव. बॉल तो एक भी आ रहा नहीं है तेरे पास. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे. दुसऱ्या षटकातील धाव संख्या झाली आहे 12. 2 गडी बाद. आदित्य यांचा सामना करत आहे हर्ष. शेवटचे 2 चेंडू दुसऱ्या षटकातील. सुंदर असा फटका. एक धाव घेण्यात यशस्वी. धाव संख्या 13. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता आहे. त्यातील 13 धावा झाल्या आहेत.
शेवटचा चेंडू दुसऱ्या षटकातील धावसंख्या 13, 2 गडी बाद. सुंदर असा क्षेत्ररक्षण. 2 षटकानंतर धावसंख्या झाले आहेत 13. 12 चेंडूत 12 धावा. 12 चेंडूत 12 धावांची आवश्यकता. वॉरियर्स हे ऑलरेडी क्वालिफाय झालेले आहेत आणि यंग फायटर्ससाठी आता ही क्वालिफाय करायची की नाही याच्यासाठी त्यांचा सामना. बारा चेंडू 12 धावा. 12 चेंडू 12 धावा. पुढील गोलंदाज आहेत रुपेश ठुकरुल, वॉरियर्सचे प्रमुख गोलंदाज, संघ मालक, कप्तान, आयोजक, सर्व गुणसंपन्न असे रुपेश यांचा सामना करत आहेत मंगेश. 12 चेंडू 12 धावांची आवश्यकता. सुंदर असा डॉट बॉल, सांगितल्याप्रमाणेच सुंदर असा डॉट बॉल. धावचित, हार्श धावचित, कॉल. ताळमेळ नसल्यावरती असेच सगळे विकेट जातात. तीनही फलंदाज असेच आऊट झालेले आहेत. सुंदर अशी गोलंदाजी रुपेश यांच्याकडून. सांगितल्याप्रमाणे ते का क्वालिफाय झालेत. रुपेश यांचं उत्कृष्ट संयोजन, टीम हँडलिंग, उत्कृष्ट गोलंदाजी, फलंदाजी, सर्व गुणसंपन्न असे रुपेश ठुकरुल. तिसरा चेंडू घेत आहेत मंगेश यांच्यासाठी. पुन्हा एकदा बाद. अंडर प्रेशर्स यंग फायटर्सचे फलंदाज पूर्णपणे अंडर प्रेशर्स आलेत. 3 डॉट बॉल, 2 त्याच्यामध्ये विकेट घेतले आहेत. रुपेश यांनी धावचित केलेले आहेत. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. नऊ चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता. उत्कृष्ट अशी गोलंदाजी रुपेश यांच्याकडून. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू. शेवटचे 2 चेंडू शिल्लक, एकही धाव अजूनपर्यंत आले नाही. 2 गडी बाद करण्यात यशस्वी. ओ 5 चेंडू निर्धाव. पूर्णपणे फलंदाज अंडर प्रेशर. रमेश डुंबरे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक मेडन टाकल्यावर. आणि गेलं 501 आणि विकेट. 501 विकेट आणि निर्धाव असं षटक. पूर्ण केपीएल सीझन मधलं पहिलं षटक घेऊन आले आहेत रुपेश. पूर्णपणे निर्धाव असं षटक, पूर्णपणे अंडर प्रेशर टाकलेलं आहे यंग फायटर्सच्या फलंदाजांना. एकही नाही. 6 चेंडू 12 धावा. 2 धावचित, 1 त्रिफळाचित, निर्धाव असं षटक. पूर्ण केपीएल 5व्या मधलं पहिलं असं षटक. योगेश यंग फायटर्सचे कप्तान, संघ मालक. पुढील फलंदाज दीप, पुढील गोलंदाज. जीपे केलेला आहे रुपेश यांना. जीपे केलंय 501. बघून घ्या. नो चांगला चान्स गेला. नो पण वंडी आली. बोल्ड होता पण नो मुळे वाचले आहेत. पण वंडी नो ना. वंडी नाही. नो बोल्ड झाला ना. वंडी असते. एक मिनिट, जरा पंचांना त्यांचा डिसिजन घेऊ दे. खेळाडूंनी मध्ये येऊ नये.
कृपया खेळाडूंनी जरा मागे राहावे, पंचांना निर्णय घेऊ दे. आयोजक आणि पंच जरा बघून घ्या. पण बॉल लग के बाहर गया तो तुम रन दे सकते हैं. कृपया खेळाडूंनी जरा विकास त्यांना त्यांचा डिसिजन घेऊ दे. क्या है इतना मारा. पंचांना आणि आयोजकांना बोलू दे. फायनल डिसिजन त्यांचा असेल. मंदार नाईक, मंदार नाईक. फक्त 9 रन, फक्त 9 रन, फक्त 9 रन. आदित्य सामना करत आहे दीप यांचा. अरे 2 धावा, गचाळ क्षेत्ररक्षण. 5 चेंडू 9 धावा. गोलंदाज आहे दीप, सामना करत आहे आदित्य. 5 चेंडू 9 धावा, 5 गडी बाद, 16 धावा झालेले आहेत. 5 चेंडू 9 धावा. नो 17 धावा. एक धाव घेण्यास यशस्वी. दीप सामना करत आहेत आदित्य. धाव संख्या 18. 4 चेंडू 7 धावा, 4 चेंडू 7 धावा. पुन्हा एक धाव संख्या 19. 3 चेंडू 6 धावा, 3 चेंडू 6 धावा. यंग फायटर्सला जिंकण्यासाठी बॉल, डॉट बॉल, सुंदर असा बॉल. 2 चेंडू 6 धावा. धाव संख्या 19. 5 गडी बाद. नाही, बाहेरून आवाज आलेला आहे. कृपया खेळाडूंना विनंती आहे की बाहेरून आवाज देऊ नये. वंडी शेवटचा. 1 चेंडू 5 धावा, 1 चेंडू 5 धावा. सामना करत आहेत आदित्य दीप यांच्या गोलंदाजीचा. विन वॉरियर्स लगातार 7 मॅच जिंकून सिडनीसाठी क्वालिफाय झालेले आहेत. रुपेश टुकरुल लगातार 3 मॅचेस मध्ये मॅन ऑफ द मॅच झालेले आहेत. पण त्यांनी त्यांचं ट्रॉफी ही दुसऱ्या खेळाडूला दिलेली आहे, असं त्यांचं मोठेपण आहे. रुपेश टुकरुल पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅच.
मागच्या 2 मॅचेसचे पण ते मॅन ऑफ द मॅच होते, पण त्यांचं एवढं मन मोठं आहे की त्यांनी त्यांची ट्रॉफी ही दुसऱ्या खेळाडूला दिलेली आहे. आता बघूया. आणि हा 501 रुपये तुम्हाला जीपे करण्यात आला आहे.